मला सांगताना आनंद वाटतो, वैनगंगा नळगंगा सारखा एक प्रकल्प हा देशातला एक अजुबा असणार आहे। अशा प्रकारचा प्रकल्प भंडाऱ्याच्या खालून वाहणारी, त्या ठिकाणी वैनगंगा नदीचा जो गोसीखुर्दच्या खालून वाहणारा जो पाणी आहे, ते पाणी 450 किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करणार आहोत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही नेणार आहोत, वाशिम जिल्ह्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत। आणि यामुळे आपल्या पश्चिम विदर्भातले अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा या भागामध्ये खारपाण पट्टा असो की दुष्काळी पट्टा असो, संपूर्ण शेती ही त्या ठिकाणी सिंचनाखाली आणण्याचं काम आपण करणार आहोत। 10 लाख एकर शेती ही सिंचनाखाली आणण्याचं काम या एका योजनेनं, या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करतो आणि जवळपास 1 लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत। विदर्भातली कोरडवाहू शेती ही नेहमी करता संपून जाईल आणि विदर्भामध्ये ओलिताची शेती आणि फळबागांची शेती ही आपल्याला पाहायला मिळेल। अशा प्रकारचा प्रकल्प आज या ठिकाणी आपण केलाय।